See, the plant is classified into two main groups. We have to study now in this lesson number 6, cryptogams and phanerogams. See, the cryptogams is the plant that reproduce by spore without flower or seed, and phanerogams are a seeds bearing plant, most advanced plant. This one is a. And these phanerogams also classified into two main groups, that is the gymnosperms and angiosperms. What is the gymnosperms? That is the gymnosperms means naked seed. Naked seed म्हणजे जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, म्हणजे आर द फ्लावरलेस प्लांट दॅट प्रोड्यूस कोन्स अँड सीड्स. अँजिओस्पर्म्स इज अ फ्लावरिंग प्लांट. जिम्नोस्पर्म्स जे आहे ते फ्लावरलेस प्लांट आहेत, त्यांना फ्लावर्स नसतात, येत नाही. आणि अँजिओस्पर्म्स ते आहेत ते काय आहेत, फ्लावरिंग प्लांट्स आहेत. अँजिओस्पर्म्स इज ऑल्सो classified into again two groups, that is the monocots and dicots. Monocots means mono means single cotyledon आणि dicots म्हणजे काय, डाय मीन्स टू. त्याच्यामध्ये काय असतात, टू कॉटिलिडॉन्स असतात. जे अशा पद्धतीने प्लांट हे क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्समध्ये क्लासिफाईड झाले. फेनेरोगॅम्स हे जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्समध्ये क्लासिफाईड झाले आणि एंजिओस्पर्म्स हे पुन्हा मोनोकॉट्स आणि डायकॉट्समध्ये क्लासिफाईड होतं. तर या प्लांटचं क्लासिफिकेशन जे आहे क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्स, त्याच्यामधलं पहिलं आपण बघूया क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स हॅव अ डिवायडेड इंटू अगेन 3 डिव्हिजन. Cryptogams is divided into 3 division. So the first division is a Thallophyta, second one is a Bryophyta, and third one is a Pteridophyta. See the division first, Thallophyta. These plants grow in a water, do not have a specific parts like roots, stem, leaves, flowers, but are autotrophic due to the presence of chlorophyll. It's called algae. बघा, दिस प्लांट्स ग्रो इन वॉटर. पाण्यामध्ये हे सगळे जे आहेत प्लांट ते वाढतात. दे डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट्स लाईक अ रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स. त्यांना अशा प्रकारचे पार्ट्स नसतात, म्हणजे ऑर्गेन. बट आर अ ऑटोट्रॉपिक, पण तरी ते काय ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल, त्यांच्यामध्ये जे क्लोरोफिल असतं त्या क्लोरोफिलमुळे ते ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि असा हा जो प्लांटचा ग्रुप आहे त्या प्लांटच्या ग्रुपला आपण म्हणतो अल्गे. अल्गे शोज अ ग्रेट डायव्हर्सिटी. हे जे अल्गे आहेत त्यांच्यामध्ये भरपूर विविधता असते, ग्रेट डायव्हर्सिटी. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. हे तुम्ही अभ्यासलं. युनि मीन्स एक, म्हणजे एकापेशीय सजीव, आणि मल्टी मीन्स मेनी, म्हणजे जास्त बहुपेशीय सजीव. अँड मायक्रोस्कोपिक अँड लार्ज, म्हणजे अतिशय लहान असतात, सूक्ष्म असतात, म्हणजे मायक्रोस्कोपने आपण ते पाहू शकतो. अँड लार्ज, आणि मोठे ठळकसुद्धा असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये अजून एक ग्रुप येतो, दॅट इज द फंगी. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, त्याच्यामुळे ते ऑटोट्रॉपिक नसतात. म्हणजे काय असतात ते हेट्रोट्रॉपिक, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. त्यांना काय म्हणतात, फंगी. बघा आता इथे अल्गे किंवा डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा डिव्हिजन जे आहे त्याचे काही प्लांट्स, फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत, स्पायरोगैरा, इलोथ्रिक्स, उल्वा अँड कारा, लाईक दॅट. See the plants in the division Thallophyta. The first one is a ulva, second one is a cara, and third one is a spirogyra. These all plants have the soft and fiber-like body. अतिशय सॉफ्ट अशी आणि तंतुमय, म्हणजे अतिशय नाजूक फायबर-लाईक बॉडी त्यांची असते. Various types of fungi like yeast and molds which do not have the chlorophyll are included in this group, that we have to call it as a fungi. The second division is a Bryophyta. Which one the first? Thallophyta. Second one is a Bryophyta. See, this group of plant is called as a amphibian of the plant kingdom. What is the amphibian? We have to study the amphibian in a animals.
म्हणजे जमिनीवर पण राहतात, पाण्यात पण राहू शकतात. त्याला आपण काय म्हणतो, उभयचर म्हणजे ॲम्फिबियन. दे ग्रो इन अ मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर अ रिप्रोडक्शन. बघा, ते मॉइस्ट सॉईलमध्ये पण त्यांना गरज असते त्याची, आणि दे नीड अ वॉटर फॉर अ रिप्रोडक्शन. त्यांचं रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांना पाण्याची, वॉटरची सुद्धा गरज असते. म्हणजे दोन्ही गोष्टी लागतात, मॉइस्ट सॉईल अँड वॉटर फॉर अ रिप्रोडक्शन. देअरफॉर दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ ॲम्फिबियन. दिस प्लांट्स आर अ थॅलॉइड. त्यांच्यामध्ये थॅलॉइड्स असतात. देन मल्टीसेल्युलर. दिस प्लांट्स आर अ ऑटोट्रॉपिक. They reproduce by spore formation. The structure of the plant body is a flat ribbon like a long, without true root, stem and leaves. बघा, जे आहे ते स्पोर फॉर्मेशनने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. या प्लांटची बॉडी जी आहे ती कशी असते, फ्लॅट रिबन लाईक अ लॉंग, विदाऊट ट्रू रूट, स्टेम अँड लीव्ज. फ्लॅट रिबन मीन्स जसं मुली बघा रिबीन आहे आपली केसांना लावायची, ती रिबीन कशी चप्पड असते, फ्लॅट आणि लॉंग असते, तसं यांचं या प्लांटची बॉडी असते. विदाऊट ट्रू रूट, स्टेम अँड लीव्ज. त्यांच्यामध्ये ट्रू म्हणजे खरे, रूट, स्टेम आणि लीव्ज त्यांना नसतात. खरे नसतात म्हणजे त्यांच्यामध्ये खोटे असतात. खोटे म्हणजे कसे, भास झाल्यासारखे, त्यासारखे दिसणारे दुसरे ऑर्गेन त्यांच्यामध्ये असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, विदाऊट ट्रू रूट, स्टेम अँड. See the plant of Bryophyta division. The first one is a Funaria. See the rhizoids. It's look like a roots, but it is not a root. It is called as a rhizoids. ते रूट्स सारखे दिसतात पण ते रूट्स नाही आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये खरे रूट्स नसतात. The second example is a Mertensia. See the rhizoids, the figure of Mertensia. The third one is a Anthoceras, leaf-like parts and having the capsules. The third division is a Pteridophyta. Plants from this group have a well-developed रूट, स्टेम अँड लीव्ज. बघा, या डिव्हिजनमधले जे प्लांट्स आहेत टेरिडोफायटामधले, त्यांच्यामध्ये जे रूट आहेत, त्यांचे स्टेम आहेत, लीव्ज आहेत, ते वेल डेव्हलप असतात. दे हॅव अ सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. फूड आणि वॉटर त्यांना वाहून येण्यासाठी सेपरेट अशा टिश्यू असतात. दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ spores form along the back or posterior surface of their leaves. They do not bear flowers and fruits. त्यांना त्या ठिकाणी फळे आणि फुले नसतात. They reproduce with the help of spore formation. त्यांचं रिप्रोडक्शन सुद्धा स्पोर फॉर्मेशनने होत असते. Along the back or posterior surface of their leaves. Posterior surface म्हणजे त्यांचा मागच्या साईडचा जो लीव्हचा सरफेस असतो त्याच्या साह्याने त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते होत असतं. फॉर एक्झाम्पल फर्न्स लाईक अ नेफ्रोलेपिस, मर्सेलिया, टेरिस यासारखी त्याची काय एक्झाम्पल्स आहेत. लायकोपोडियम, इक्विसेटम. बघा, द प्लांट्स इन द टेरिडोफायटा डिव्हिजन. तर त्यांचे हे जे लीव्ज आहे, लीव्जच्या पोस्टेरियर पोर्शनवर यासारखे ते स्पोरिंजिया इन सोरी ऑन अ लिफलेट त्याच्यावर असतात. त्याच्याने त्यांचं काय होतं, रिप्रोडक्शन होत असतं. फर्न्स, देन सेलेजिनिला, लायकोपोडियम हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बघा, आपण आता आज काय स्टडी केला आत्तापर्यंत. द प्लांट्स आर क्लासिफाईड इन टू two groups, that is a cryptogams and phanerogams. Cryptogams त्या ठिकाणी आपण स्टडी केलं. Cryptogams classified into 3 division. First one is a Thallophyta,
second one is a Bryophyta, and third one is a Pteridophyta. थॅलोफायटा ग्रुपमधले प्लांट्स कशा पद्धतीचे असतात बघा. मेन त्यांच्यामधला तिघांमधला फरक काय होता. थॅलोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्यांना रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स यासारखे ऑर्गेन नसतात. त्याच्यानंतर ब्रायोफायटा ग्रुपमधले जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा यासारखे ऑर्गेन जे आहे रूट, स्टेम, लीव्जसारखे ते नसतात. परंतु बघा त्यांच्यामध्ये रूटसारखे दिसणारं काय होतं, रायझॉइड्स, म्हणजे तसे दिसणारे त्यांच्यामध्ये ऑर्गेन असतात. आणि थर्ड जे आहे टेरिडोफायटामध्ये अशा पद्धतीचे वेल डेव्हलप रूट, स्टेम आणि लीव्ज हे जे ऑर्गेन आहे ते त्यांच्यामध्ये असतात. असा थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा 3 डिव्हिजनमध्ये क्रिप्टोगॅम्स जे आहेत ते क्लासिफाईड केलेलं आहे.